महिंद्रा भारतातील नामवंत कंपनी, त्यांनी दोन इंजिनं जी इन्व्हेंट केलेत ना, खूप ज़बरदस्त. एक DI मशीन, त्यानंतर MDI आलं, मग CRD आलं. हे आहे एमहॉक. एवढं सुंदर इंजिन आहे ना, मला स्वतःला हे इंजिन खूप आवडतं, कारण एवढा ज़बरदस्त परफॉर्मन्स असतं. आणि आजपर्यंत जेवढ्या इंजिनांची मी कामं केलेत ना, ती फक्त आणि फक्त ड्रायव्हरच्या चुकीमुळेच झालेलं आहे. नाहीतर ह्या इंजिनला तोड नाही आहे. ताकद ही आणि स्पीड ही इंजिनचं ओव्हरऑल करतो आहे. राजापुरातनं गाडी आली होती, तुम्ही पाहिला होता, पिस्टन मेल्ट झाले होते, ती हीच गाडी आहे. आणि आता थोडंसं टायमिंग दाखवतो की कसं असतं. XUV 500चं पोरंही टाकतील. आसिफभाई आमचे हिंदीमध्ये ब्लॉग टाकतात. आणि अरबाजला पण आता सुरू केलं आहे, आपण हळूहळू टाकायला चालू केले त्यानं. कधी दिसले तर तुम्ही फॉलो करा नक्की त्यांना. कॅमशॉपचं, क्रँकचं, प्रेशर पंपाचं ठीक आहे, काय एवढं टायमिंगचं महत्त्व नसतं प्रेशर पंपाचं. कॅमशॉफ्ट आणि क्रँकचं टायमिंग काय असतं. आणि दुसरी गोष्ट काय की तुम्ही स्वतःही काम करू शकता. फक्त कळालं पाहिजे की कुठला पार्ट काय काम करतो. नाही तर सगळी इंजिनं सारखीच असतात. आता बघूया टायमिंगचे मार्क कसे असतात आणि टायमिंग कसं लागतं ते. आसिफभाई पण कधी कधी काय शक्कल लावतात. पिस्टन टॉपला आला आहे की नाही समजण्यासाठी त्यांनी वरती स्क्रू ड्रायव्हर टाकला आहे. आणि तर क्रँकला एक होली आहे जिथं क्रँक लॉक होतो, त्याला आम्ही एक बोल्ट तयार केला आहे. आणि राहिली टायमिंगच्या कॅमशॉपची, तर हे दोन्ही तुम्हाला दिसतात. इथं स्केल ठेवलं आहे त्यानं की ते समांतर असले पाहिजेत दोन्ही. बाकी अशी विल्ला काय डॉट वगैरे काय आहे? नाही. पाठीमागं काय आहे? पाठीमागं टायमिंग आहे. पाठीमागं टायमिंग कसं जर दाखवा. हे कॉन्ट्रोलला पण येतं दादानो. कॉन्ट्रोलला ही सेम टायमिंग येतं. फक्त बघा आता इकडे बघा, आसिफ समजावं जरा कसं काय. इथं दोन डॉट आहेत, दोन लॉक आहेत. हां, दोन मोठा लॉक आहे, एक छोटा लॉक. हां बरोबर. तर छोटा लॉक वरती ठेवायचा आहे. हां हा छोटा लॉक वरती. हां तसंच इथं चार आहेत. छोटे दोन वरती, मोठे दोन खाली. ह्याच्यामध्ये आपण टायमिंग टूल स्पेशल येतही, खरं आपण ते आणलेलं नाही आहे. आपण असंच जुगाड करून चालवतो. आणि पिस्टन टॉप आला आहे की नाही पाहण्यासाठी हे स्क्रूड्रायव्हर आहेच. आणि खाली हे लॉक केलं आहे, त्याला आम्ही बोल्ट टाकला आहे. आसिफभाई आता ह्याच्यावरती चेनला काय त्यांनी टायमिंग मार्क दिलेत का? जसे डॉट असतील किंवा चेनवरती काय मार्क असेल, चेनला मार्की काय ते बघा. आता टायमिंग चेन बसवताना टायमिंग चेनच्या अगोदर परत एकदा सोपी पद्धत सांगतो. ही बघा, ही कीवरती आली टॉपला, याच्या टॉपला आली ही बरोबर. इथं स्केल ठेवला आहे आसिफनं आमच्या, कारण हे सपाट जागा आहे त्या दोन्ही कॅमशॉपच्या. तिथं स्केल बरोबर परफेक्ट राहिली पाहिजे, वर खाली नाही पाहिजे. त्याच्यासाठीच तुम्ही कन्फर्मेशन करण्यासाठी हे बघा, हा कॅमशॉफ्ट आहे. या छोट्या बाजूवरती, मोठ्या बाजू खाली. तसंच इथं आहे, छोटी बाजू वर आणि मोठी बाजू खाली. हे झालं कॅमशॉफ्ट. इथंही एक बोल्ट दिला आहे. तिथंच की वरती आली की इथं हा बोल्ट आतमध्ये जातो. क्रँकमध्ये लॉक आहे, म्हणजे क्रँक पुढं आणि मागं फिरत नाही. चला पाहूया. सोपी पद्धत दाखवल्या विदाऊट टूलची. आता आपण टायमिंग चेन बसवायची कशी आणि त्याच्यावरती डॉट कुठं आहेत त्याची माहिती घेऊया. टायमिंग चेनला कुठलेही डॉट नाही आहेत, कुठलेही मार्किंग नाही आहे. जे मार्किंग काय आहे तुम्हाला पहिले दाखवले मी. इथं पिस्टन टॉप, तिथं खाली क्रँकचं एक लॉक असते. आणि हे दोन पॅरलल आले पाहिजेत या कॅमचे दोन पाठीमागचे, ते विषय. सगळ्यात अगोदर क्रँकपासून प्रेशर पंपाची चेन बसते. प्रेशर पंपाला कुठलंही मार्किंग नाही आहे. आणि ते का नसते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि मग इकडनं चेन ही दोन कॅमशॉपला कनेक्ट करून पंपाला बसते. आणि पंपापासूनची चेन क्रँकला मॅनेज करते. बाकी 1, 2, 3 आणि 4 हे स्लायडर आहेत त्याला. आणि 2 हे आहेत आपले टेन्शनर. झालं हे इंजिनचं टायमिंग. आता आसिफभाई राऊंड घेऊन बघतायत इंजिनचा. चला पाहूया. एकदा इंजिन टायमिंग गेलं की कॉम्प्रेशन आवाज करतोय आता. ओहो, एवढं सुटसुटीत इंजिन म्हणजे कोणीही करू शकते. मॅकॅनिकचं काम सोपंही आहे आणि अवघडही आहे. फक्त गरज काय असते की तुम्हाला कळायला पाहिजे की कुठलं इंजिनचा पार्ट काय काम करतो. जर तुम्हाला कळालं मग त्या हिशोबानं तुम्ही डायग्नोस करू शकताय आणि काम करू शकताय. आवाज बघा. चला सोप्या सुटसुटीत आपल्या मातृभाषेत मी समजवलं आहे XUV 500चं म्हणजेच एमहॉकचं टायमिंग.
बघा, कधी गरज लागली तर व्हिडिओ पाहून तुम्हीही हे काम करू शकता.